भाग्य होईल प्रचंड प्रबळ, वाढेल आत्मविश्वासाचं बळ. कधी असं वाटतं का की आपण खूप मोठं काहीतरी करण्यासाठी जन्मलोय, परंतु योग्य वेळ येण्याची वाट बघतोय? नमस्कार ज्योतिषप्रेमींनो, जर तुम्ही धनु राशीचे असाल तर एप्रिल 2026 हा महिना तुम्हाला सांगतोय आता वाट पाहण्याची गरज नाही, कारण वेळ स्वतः तुमच्याकडे चालून येत आहे. हा महिना म्हणजे आशा, विस्तार, भाग्य आणि कर्म यांचा सुंदर संगम होय. धनु राशी म्हणजे विचारांनी मोठे असणारे तुम्ही लोक. सत्य तुम्हाला नेहमीच प्रिय असतं. तुम्ही ध्येय वेडे आहात आणि आशावादी देखील आहात. तुमची ताकद म्हणजे तुमची दूरदृष्टी, प्रामाणिकपणा, नवीन शिकण्याची ओढ. एकदा मनात ठरवलं की धनु राशी थांबत नाही, ती फक्त पुढेच जाते. तुमचं भाग्य चालून येतं तेव्हा फक्त दार उघडायला शिका. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण एप्रिल 2026 महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. त्यामध्ये आजच्या भागात आपण धनु राशीसाठी हा महिना कसा असेल यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय देखील सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेअर करायला विसरू नका, जेणेकरून ती इतरांपर्यंत देखील पोहोचू शकेल. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते. राशी स्वामीची स्थिती ही संपूर्ण महिन्याची गुरुकिल्ली ठरते. धनु राशीचे स्वामी गुरुदेव सप्तम स्थानात विराजमान आहे. तेथून त्यांची दृष्टी तुमच्या लाभस्थानावर, तुमच्या राशीवर, तुमच्या परिश्रम स्थानावर पडत आहे. याचा अर्थ तुमचं व्यक्तिमत्व प्रभावी बनेल. लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील. भागीदारीमध्ये तुम्हाला यश मिळेल. मेहनतीला योग्य दिशा देखील मिळेल. हा काळ आहे योग्य लोक आणि योग्य प्रयत्नांचा. थोडक्यात तुमच्या व्यक्तिमत्वाला समृद्ध व प्रगल्भ करणारा असा हा महिना आहे, म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या. धन, कुटुंब, वाणी या दृष्टीने घरामध्ये आनंदाची चाहूल असेल. कुटुंब स्थानाचे स्वामी सुखस्थानात विराजमान आहे, त्याचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील. कौटुंबिक सौख्य, नातेवाईकांचं येणं जाणं, घरात मंगलमय वातावरण असेल. प्रॉपर्टीचे योग निर्माण होतील. घर, जमीन, वाहन विषयी चर्चा घडून येतील. कागदपत्रांच्या हालचाली होतील. घर म्हणजे केवळ चार भिंती नाही, तर मनाची शांतता जी या महिन्यात तुम्हाला मिळू शकते, म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या. पराक्रम, परिश्रम, प्रवास या दृष्टीने तुमच्या परिश्रम स्थानात कुंभ राशीचा राहू विराजमान आहे. तो तुमच्या परिश्रमाला वेग देईल. नवीन वेगळ्या कल्पना सुचवेल. टेक्नॉलॉजी, ऑनलाईन, परदेशी संपर्क निर्माण करेल. मात्र लक्षात ठेवा, दिशा बरोबर असेल तरच गती बरोबर ठरते. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या सर्व दृष्टीने तुमच्यासाठी बुध आणि गुरु यांच्यात होणारा परिवर्तन योग महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सप्तमेश आणि दशमेश असलेला बुध ग्रह चतुर्थ स्थानात नीच राशीत येणार आहे, पण घाबरायचं कारण नाही, कारण बुध आणि गुरु हे दोन्ही केंद्रस्थानातून शुभ परिवर्तन योग घडून आणत आहे. या काळात पत्रिकेतील चारही केंद्रस्थानं बळकट होणार आहे. त्यामुळे घर, करिअर, वाहन, नातेसंबंध सगळीकडे सुधारणा घडून येतील. मात्र आईच्या आरोग्याकडे लक्ष ठेवा. भावनिक संवाद जपून करा, हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. शिक्षण, प्रेम, संतती, विवाह या दृष्टीने विचार केला असता 14 एप्रिल हा तुमच्यासाठी सुवर्ण दिवस ठरेल, कारण तेव्हा भाग्येश असलेले रविदेव तुमच्या पंचम स्थानात प्रवेश करणार आहेत. हा अत्यंत शुभयोग म्हणता येईल. त्यामुळे शिक्षणात दैदिप्यमान प्रगती होऊ शकते. स्पर्धा परीक्षेत यशाची टक्केवारी वाढते, अर्थात त्यासाठी परिश्रम आवश्यकच आहेत. प्रेमात स्पष्टता येईल. संततीच्या संबंधित शुभ वार्ता कानी पडतील. विवाह इच्छुकांसाठी चर्चा पुढे सरकतील. योग्य प्रस्ताव येतील. धनु जातकांनी एका प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये नक्की द्यावं. तुमचं सध्या मुख्य ध्येय काय आहे? नोकरी, शिक्षण की व्यवसाय? आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या सर्व दृष्टीने षष्ठ स्थानाचा अधिपती 19 एप्रिल रोजी षष्ठ स्थानात प्रवेश करेल. त्यामुळे शत्रूंवर विजय मिळवता येईल. स्पर्धेत यश मिळेल. कर्जविषयक मार्ग निघेल. आरोग्याच्या संदर्भात पचन, थकवा, झोपेची अनियमितता जाणवेल. त्यामुळे या काळात तुम्ही आपली दिनचर्या सांभाळायला हवी. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने
जे धनु जातक नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी शुभ संधी वाढणार आहे. तुम्हाला वरिष्ठांचा पाठिंबा मिळणार आहे. बदलाचा विचार योग्य राहील. व्यवसाय विस्तार होण्याची शक्यता आहे. नवीन करार घडून येतील. भागीदारीच्या व्यवसायात लाभ होईल. थोडक्यात नोकरी व व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर हा महिना तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल. या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या. रामायणानुसार हनुमानाकडे प्रचंड शक्ती होती, परंतु जाबवंतांनी आठवण करून दिल्यावर ती जागी झाली. धनु राशीसाठी एप्रिल 2026 हा महिना तोच जाबवंत आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने या काळात तुम्हाला धार्मिक आध्यात्मिक ओढ लागेल. कुटुंबाकडून आधार मिळेल. आरोग्य स्थिर राहील, मात्र काळजी घेणं आवश्यक आहे. महिला वर्गाच्या दृष्टीने तुमच्यासाठी हा महिना आत्मविश्वास वाढवणारा ठरेल. निर्णय क्षमता मजबूत होईल. स्वतःसाठी उभं राहण्याची ताकद निर्माण होईल. मी अनेक वर्ष ज्योतिषशास्त्र आणि भगवद्गीतेचा अभ्यास केला. त्या अभ्यासातून जन्माला आला हा ग्रंथ ग्रह गीता. हा ग्रंथ फक्त भविष्य सांगण्यासाठी नाही, तर भविष्य घडवण्यासाठी आहे. आजच प्रकाशनपूर्व नोंदणी करा 40% सवलतीसह आणि गीतेचा प्रकाश आपल्या जीवनात आणा. भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने धनु राशीसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास भाग्येश 14 एप्रिल रोजी भाग्याच्या भाग्यात जाऊन प्रबळ होणार आहे. त्याला आपण मोठा शुभ संकेत म्हणू शकतो. राशी स्वामी गुरुदेवांची दृष्टी राशीवर पडत आहे. हा देखील मोठा शुभयोग आहे. तसंच केंद्रस्थानातून होणारा परिवर्तन योग देखील मोठा शुभयोग आहे. थोडक्यात तुमचं भाग्य प्रचंड बळकट होणार आहे. या काळाचा सदुपयोग करायला हवा. कर्म कर्तव्य या दृष्टीने विचार केला असता मोठं चित्र नक्की पहा. घाई मात्र करू नका. आवश्यक वाटल्यास योग्य व्यक्तीकडून मार्गदर्शन घ्या. धनुष्य ताणलं जातं तेव्हाच बाण दूरवर जातो. आता आयुष्यात ताण आला तर समजा तुम्ही उंच झेप घेणार आहात, ही बाब लक्षात घ्या. लाभ व इच्छापूर्तीच्या दृष्टीने योग्य वेळेला तुमची इच्छापूर्ती घडून येणार आहे. सोबतच समाधान देखील लाभणार आहे. म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या. व्यय व परदेश गमन या दृष्टीने प्रवासावर तुमचा खर्च होणार आहे. परदेशात संपर्क वाढेल. शिक्षण व नोकरीसाठी संधी निर्माण होतील. मात्र या काळात तुमच्यासाठी आर्थिक नियोजन करणं महत्त्वाचं राहील. धनु राशीसाठी प्रश्न: सध्या तुमचा खर्च वाढतोय असं तुम्हाला वाटतं का? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या सर्वांची ज्योतिषशास्त्रावर असलेली श्रद्धा आणि आमच्या चॅनलला दिलेला सातत्यपूर्ण प्रतिसाद याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. अनेक लोक विविध माध्यमातून आमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात, परंतु व्यस्त वेळापत्रकामुळे मला फोन उचलणं शक्य होत नाही. म्हणून आपले प्रश्न, शंका, मार्गदर्शन हवे असल्यास त्याची सविस्तर माहिती कृपया व्हॉट्सअप मेसेजद्वारा पाठवावी. आपल्याला संदेशानुसार योग्य ती माहिती व उत्तर व्हॉट्सअपवर देण्यात येईल. प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही. आयुष्य हे सुखदुःख आणि चढ उतारांनी भरलेलं असतं. त्यानुसार काही दिवस अत्यंत शुभ तर काही तणावाचे, संघर्षाचे जातात. आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरतं. हे सर्व चंद्राच्या गोचरवरून ठरत असतं. त्या दृष्टीने या महिन्यात धनु जातकांसाठी 10, 19 आणि 27 हे दिवस शुभ आहे, तर 8, 17 आणि 25 हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे. संघर्षाचं प्रमाण या दिवसांमध्ये वाढलेलं असेल. म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःच्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्या, जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. उपायांच्या दृष्टीने गुरुवारी पिवळी डाळ दान करा. ओम ब्रूम बृहस्पते नमहा या मंत्राचा 11 वेळा जप करा. या उपायाचे शुभ परिणाम प्राप्त होतील. तसंच रेड जेस्पर हे ब्रेसलेट सुचवण्यात येत आहे. गुरुस्थानी श्रद्धेचा संघर्ष अशा समस्यांचा जर तुम्ही सामना करत असाल तर हे ब्रेसलेट लाभदायक राहील. हे ब्रेसलेट तुम्हाला ऑनलाईन खरेदी करायचे असल्यास लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही ते मागवू शकता. ब्रेसलेट सोबत आपण धारण कसं करायचं याचा शास्त्रोक्त विधी ॲक्टिवेशन कार्ड देत असतो. त्या कार्डवर ब्रेसलेट ठेवून तुम्ही ॲक्टिवेट केलं तर त्याचा तुम्हाला प्रचंड लाभ होतो. सिद्ध केलेलं हे ब्रेसलेट
ॲक्टिवेशनने तुम्हाला फळ द्यायला लागतं आणि हो, सोबत डिस्काउंटसाठी कुपन कोड देखील असतो. त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन आपण बुकिंग करावे. धनु राशी म्हणजे विजन आणि ॲक्शन यांचं योग्य कॉम्बिनेशन. फक्त एक लक्षात ठेवा, मदतीला गुगल मॅप असलं तरी वाहन तुम्हालाच चालवायचं असतं. भाग्य साथ देतं पण दिशा तुमच्याच हातात असते. हे चॅनल केवळ ज्योतिषशास्त्र शिकवण्यासाठी नाही, तर तुमच्या जीवनाला दिशा देण्यासाठी आहे. इथे दिलेले उपाय, विश्लेषण आणि कथा तुमच्या यशस्वी भविष्यासाठी प्रेरणादायी ठरतील. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा, बेल आयकॉन ऑन करा. तुमचे अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.